तर ह्या सगळ्या भरण्या मी फ्लिपकार्टवरून घेतलेत आणि एकदम मस्त आहे, क्वालिटी पण एकदम सुपर्ब आहे. आणि ह्या सगळ्या फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी घेतलेत. स्पेशली ह्या स्वच्छ पहिल्यांदा गरम पाण्याने धुतलेत आणि नंतर पुसून मी ह्याच्यामध्ये सगळं भरून ठेवलेलं आहे. जर तुम्हाला आवडलं तर प्रोडक्ट नक्की घ्या, एकदम बेस्ट क्वालिटी आहे. मी वरती टॅग करते आणि फ्रीजमध्ये कसं सेट करायचं ते पण दाखवते. तर मी पहिल्यांदा ह्या भरण्या स्वच्छ धुतल्या आणि गरम पाण्याने स्पेशली धुतलेत आणि धुवून अशा सुकायला ठेवल्यात. तुम्ही लगेचच कोरड्या कपड्याने पुसून वापरात आणू शकता. तर एवढ्या छान छान भरण्या आहेत, त्या मला इतक्या आवडल्या. कधी एकदा ह्याच्यामध्ये सगळं फील करून ठेवेन असं मला झालं होतं. पण मी ह्या सगळ्या भरण्या स्पेशली फ्रीजमध्ये सगळं काही स्टोअर करण्यासाठी घेतलेत. तुम्ही बाहेर पण ठेवू शकता, फ्रीजमध्ये पण ठेवू शकता, पण बाहेर मी सगळ्या काचेच्या भरण्यामध्ये सगळं स्टोअर करून ठेवते. तर फ्रीजमध्ये स्पेशली मला अशा भरण्या पाहिजे होत्या. बऱ्याच दिवसापासून मी सर्च करत होती चांगली क्वालिटी असणाऱ्या किंवा दिसायला एकदम मस्त असणाऱ्या, असं नीट आणि क्लीन व्यवस्थित दिसावं फ्रीज ओपन केल्यानंतर, अशा भरण्या मला पाहिजे होत्या. तर फायनली मला दिसल्या आणि मी घेतल्यासुद्धा. तर ह्याची क्वालिटी मस्त आहे. आपण जेवढे पैसे पे केलेत ना त्याच्या मानानं तर एकदम बेस्ट आहेत. म्हणजे पैसा वसूल म्हणायला काहीच हरकत नाही फ्रेंड्स. ह्याचं झाकणसुद्धा चांगलं आहे, व्यवस्थित बसतंसुद्धा आणि दिसायला पण एकदम मस्त दिसत आहेत. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय ठेवायचं ते तुम्ही तुमच्या आवडीने ठेवू शकता. तर फ्रीजमध्ये मी काय काय ठेवते ते सगळं मी ह्या भरण्यामध्ये ठेवलं आहे. पहिलं काय होत होतं की छोट्या छोट्या पिशव्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या वेगवेगळ्या भरण्यामध्ये मी ठेवायची, पण एवढं व्यवस्थित फ्रीज दिसत नव्हता. त्यामुळे म्हटलं की अशा एक समान दिसणाऱ्या आणि मस्त आपल्या मनाला पण भारी वाटणाऱ्या अशा भरण्या घ्याव्यात. तर मी घेतल्यात आणि सगळं काही भरून ठेवते. इथं केरळामध्ये नेहमी पाऊस असतो आणि असं हे क्लायमेट पावसाचं असल्यामुळे ना डाळीसुद्धा खराब होतात लगेच. त्यामुळे डाळी वगैरे सगळं फ्रीजमध्ये ठेवावं लागतं. आणि हे सगळं ठेवायसाठी स्पेशली मी मोठा फ्रीज घेतला आहे. म्हणजे खाण्याच्या वस्तू जास्त आम्ही ठेवत नाही. बनवलेलं जे अन्न असतं ना आपलं, करी वगैरे भाजी, तसलं काही आम्ही फ्रीजमध्ये ठेवतच नाही. फक्त हेच असलं डाळी वगैरे काय काय ड्रायफ्रूट्स, भाजीपाला हेच ठेवण्यासाठी फक्त फ्रीज वापरतो. तर ह्याच्यामध्ये मी आता छोट्यावाल्या ज्या मिरच्या असतात, ते केरळामध्ये इथं कांदारी मुळग म्हणतात आणि जास्त तिखट असतात, त्यासुद्धा सेपरेट भरून ठेवल्यात. म्हणजे ह्या नेहमीच आम्हाला रोजच लागतात, लगेचच मग घेता पण येतात. ह्याच्यामध्ये तुम्ही कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे नीट करून ठेवू शकता. तर इथं मी भोपळ्याचं पंपकिनचं बीसुद्धा ह्याच्यामध्ये ठेवते, ओट्स ठेवते. नंतर डाळी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, त्या जास्त लागत नसतील तर मग जास्त स्टॉकमध्ये आम्ही आणलेले असतील तर मग मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवत असते. कसुरी मेथी वगैरे आणि लाल मिरचीची पावडरसुद्धा खराब होते. इथं बाहेर शेंगदाणे ठेवले तरी पण इथं ह्या क्लायमेटमध्ये खराब होतात. त्यामुळे फ्रीजची आम्हाला खूप गरज लागते. आणि आता हे सगळं व्यवस्थित मी सेट करून ठेवणार आहे, ते पण तुम्हाला दाखवते. आणि आता फ्रीज ओपन केल्यानंतर फ्रीजमध्ये मी पहिलं कसं ठेवलं होतं त्याचा व्हिडिओ मी ॲक्च्युली काढला होता, पण तो माझ्यातून डिलीट झाला आहे, त्यामुळे दाखवता आला नाही. एकदम पसारा होता आणि ती काही व्यवस्थित दिसतच नाही. आपण कितीही मॅनेज केलं तर अशा हे एकसारख्या भरण्या असतील तर मग आपल्याला बघायला पण भारी वाटतं आणि ते व्यवस्थित मॅनेज पण राहतं. आणि आता हे सगळं भरून झाल्यानंतर फ्रीज वगैरे क्लीन करून घेतलं आहे. फ्रीज क्लिनिंग कसा करायचा, लगेच कसा होतो, त्याचाही व्हिडिओ पूर्वी टाकलेला आहे, तोही नक्की बघा. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती तुम्हाला सर्व इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघायला भेटतील. म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी फिरायला जातो त्या ठिकाणचे सर्व माहिती देणारे व्हिडिओज मी ह्या चॅनलवरती अपलोड करत असते. तर आत्ता ह्या भरण्या आम्ही घेतलेल्या आहेत, त्या 6 आहेत 1 किलोच्या. 1 किलोपेक्षा जास्तच आहेत. त्या 100 मिली आणि दुसऱ्या आहेत ते 500 मिली अशा आहेत. जी पावडर आहे ना ती एकदम महत्त्वाची आहे. तर जिरं, नंतर बडीशेप, ओवा, मेथी वगैरे सगळं घालून मी ही पावडर बनवून घेतली. तर वेट लॉससाठी एकदम फायदेशीर ठरणारी ही पावडर आहे. रोज सकाळी गरम पाण्यामध्ये 1 चमचा ही पावडर टाकायची आणि थोडंसं उकळू द्यायचं. एक 3-4 मिनिट उकळल्यानंतर आपण ते पाणी एका ग्लासमध्ये घ्यायचं आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळून आपण ते सिप करून प्यायचं. वेट लगेचच कमी होतं. खरं असंच पाहिजे होतं. आपल्याला सगळ्याच मोठ्या पाहिजे असतील तरी पण भेटतात, सगळ्यात छोट्या म्हणलं तरीही भेटतात. तर म्हटलं 6 तशा आणि 6 अशा, म्हणजे 6 छोट्या आणि 6 मोठ्या अशा भेटलेल्या आहेत. पहिल्यांदा हा सेट घेऊन बघावा कसा आहे. व्यवस्थित वाटला तर अजून घ्यायचा, पण मला एकदम आवडला त्यामुळे मी अजून एक ऑर्डर केलेला आहे. या अशाच युजफुल वस्तूंचा रिव्ह्यू जर तुम्हाला बघायचा असेल तर पूर्वी भरपूर शॉर्ट व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत, तेही नक्की बघा. पहिला आजच हा प्रोडक्ट मला रिसीव झाला आहे.
फ्लिपकार्टवरून मी ह्या 2 ऑइलच्या बॉटल्स घेतल्या. एकदम मस्त येते. म्हणजे मी आपण काय करतो की कोणत्याही काचेच्या भरणीत किंवा डब्यात वगैरे तेल ठेवतो, किटलीत वगैरे तेल ठेवतो, पण ते घेताना जरा त्रास होतो. ह्याचं तसं नाही. तर ह्या 2 मला भेटलेत आणि पैशाच्या मानाने एकदम बेस्ट आहेत. तर ओपन करून तुम्हाला दाखवते की असं आहे. आणि तेल वगैरे आपल्याला पाहिजे असेल तर आपण व्यवस्थित असं हे ओतू शकतोय. ह्याला हँडल पण आहे आणि हा पोर्शन ट्रान्सपरंट आहे, त्यामुळे दिसते सगळं त्याला आहे. आणि आतमधून अशी आहे, त्यामुळे व्यवस्थित आपण याला क्लीन पण करू शकतोय. असं क्लीन करायचं म्हटलं तरी पण काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. एकदम हे कसं वापरायचं ते आता आपण बघूया. तर ह्या नव्या कोऱ्या ऑइल बॉटल आपण कशा वापरायच्या बघा. पहिल्यांदा पाणी गरम करायचं आणि ह्याच्यामध्ये ओतायचं. स्वच्छ पाण्याने ह्या व्यवस्थित हलवून घ्यायच्या आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या. नंतर स्वच्छ पुसून कोरड्या करून ह्याच्यामध्ये तेल ओतून ठेवायचं आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. त्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.